तर हे पोतलीय गृहपतीचं जे आहे ते आपण पाहतो आहोत. तर हा जो पोतलीय गृहपती आहे, घरचा प्रमुख जो होता, तर हा आपल्या जे प्रापंचिक दुनिया आहे, प्रापंचिक ज्या जबाबदाऱ्या आहेत, या प्रापंचिक जबाबदाऱ्यातून याने जे आहे ते निवृत्ती घेतलेली होती. तो मुक्त झालेला होता प्रापंचिक जबाबदाऱ्यामधून. का मुक्त झालेला होता? कारण त्याला असं वाटत होतं की आता पोरं बारं मोठे झालेले आहेत, लेकरं बारं मोठे झालेले आहेत आपले, त्यांचे लग्न वगैरे झालेले आहेत आणि ते आपल्या संसाराला लागलेले आहेत. तर आपण या सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्यातून आपण मुक्त झालो पाहिजे असं त्याला वाटत होतं. आणि म्हणून जे आहे त्याने त्या सगळ्या गोष्टी जे आहे ते आपल्या पोराबारांकडे सोपवलेल्या होत्या. आणि तो जो त्याच्याकडे त्याने जे जबाबदाऱ्या घेतलेल्या होत्या, प्रापंचिक जबाबदाऱ्या ज्या काही घेतलेल्या होत्या त्याने, त्याच्यातून तो मुक्त झालेला होता. हां, तर हा या वृत्तीचा मनुष्य होता की जबाबदाऱ्या देऊन द्यायच्या, मोकळं व्हायचं. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की काही माणसं असे असतात जे त्या जबाबदाऱ्यातून मुक्त होत नाहीत. ते आयुष्यभर त्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावरती घेतात आणि ती प्रापंचिक जीवनाची जी जबाबदारी आहे ते आपल्या खांद्यावर पेलत राहतात. असे होतं. त्याच्या मागचे जे 2 कारणं मी तुम्हाला सांगितले. पहिलं कारण हे असू शकतं की त्यांना असं वाटतं की मुलं तेवढे जे आहे ते परिपक्व झालेले नाही आहेत. ज्यांच्यावरती आपण जबाबदाऱ्या सोपवतो आहोत ते परिपक्व झालेले नाही आहेत. कदाचित त्यांना असं वाटत असेल की तेवढे परिपक्व झालेले नाही आहेत, तर आपण त्यांच्यावरती कसं सोपवायचं. हे जे काही धनसंपत्ती आहे, जे काही जमीन जुमला आहे किंवा जे काही तुमची जे आहे ते बँक बॅलन्स आहे, ते कसं सोपवायचं. मुलं बाळं जर त्या पद्धतीचे असतील, ते टिकवून ठेवणारे असतील, तर मग काय हरकत नाही त्यांच्या हाती सोपवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि जर तसे नसतील तर अशी सुद्धा जी आहे ते जे व्यावहारिक जो पक्ष आहे त्याचावाला, तर कदाचित या व्यावहारिक पक्षामधून आईवडील निर्णय घेतात की परिपक्वता दिसत नाही आहे, तर मी सोपवायचं कसं. जो कारवा आहे आतापर्यंत जो चालत आलेला आहे, तो सोपवायचा कसा दुसऱ्यांकडे. तर ही एक फॅक्ट असतं, म्हणजे व्यावहारिक तथ्य आहे. दुसरं जे आहे ते त्यांना भीती अशी वाटतं की त्यांना असं वाटतं की आपण जर ह्या सगळ्या गोष्टी जर मुलाबाळांकडे सोपवल्या, ह्या प्रापंचिक दुनियातल्या गोष्टी आहेत, यांच्याकडे सोपवल्या तर ते पोरं आपलं करतील का समोर जाऊन. मुलं बाळं जे आहे का म्हातारपणामध्ये जे आहे ते आवश्यकता असतं. म्हातारपणामध्ये असं वाटतं की मुलं बाळांनी आपलं केलं पाहिजे, कारण म्हातारपणामध्ये त्यांना त्याची जास्त आवश्यकता असतं. त्यांना असं वाटतं की हे मुलं बाळं करतील का आपलंवालं, आणि म्हातारपणामध्ये आपला सहारा होतील का. आणि आजची जनरेशन या पद्धतीची आहे की ते जनरेशन जे आहे ते सहारा द्यायला तितकी जे आहे त्यांच्यामध्ये ते नीतिमूल्य राहिलेलं नाही आहे. तर ते तुम्हाला केव्हा घराबाहेर हाकलून देतील त्याचा काही भरोसा नाही आहे. आजकाल वृद्धाश्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहावयास मिळते की काय स्थिती झालेली आहे. तर घरातलं कोणी ज्येष्ठ व्यक्ती असो, त्यांचा सन्मान करायचा, त्यांची सेवा करायची, त्यांचं करायचं, ही जी काही भावना आहे ही बेसिकली बौद्ध धर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सुरुवातीपासून जी आहे बौद्ध देशांमध्ये या विनयाचं पालन केलं जातं. आपल्या घरातील जे ज्येष्ठ मंडळी असतात, आई वडील असो, सासू सासरे असो, नणद असो, भावजय असो, जे कोणी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी सन्मानानं वागलं जातं आणि त्यांची सेवा केली जातं. तर हा विनय आहे बौद्ध शासनामध्ये. बुद्ध शासनामध्ये लोक करतात, म्हणजे जे युवा असतात ते जरूर करतात. ते असं त्यांच्याप्रती कुठलाही असा भाव ठेवत नाही, त्यांच्याप्रती असलेला कुठलाही म्हणजे असा द्वेषाचा किंवा विरोधाचा भाव ठेवत नाही. त्यांना असं वाटतं की यांचं करणं म्हणजे पुण्याचं काम आहे आणि ते पुण्य संपादन करण्याचं काम आहे, म्हणून ते करतात. ती जिम्मेदारी आपल्या हाती घेतात. आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण त्या ज्येष्ठ मंडळींना
म्हणजे सहजरित्या ते आपल्या सगळ्या गोष्टीची सूत्र जे आहे त्यांच्या हाती देऊन देतात. कारण की त्यांना हा विश्वास असतो की हे लोक करणार आहेत आपल्यावाला. कारण ते बुद्ध शासनातले आहेत, बुद्ध शासनामध्ये कल्टिवेट झालेले आहेत आणि बुद्धांच्या उपदेशाला, बुद्धांच्या जे वचनांना हृदयापासून मानणारे आहेत. बुद्धांनी सांगितलेलं आहे की जे वृद्ध झालेले आहेत, जीर्ण झालेले आहेत, शीर्ण झालेले आहेत, अशांची तुम्ही सेवा करायची, त्यांची काळजी घ्यायची, हे सांगितलेलं आहे. त्यामुळे असे जर तुमच्याकडे हे आहेत, त्या पद्धतीचे मुलं बाळ आहेत, तर त्यांच्याकडे त्या जिम्मेदाऱ्या सोपवणं काही वाईट नाही आहे. सोपवून दिल्या तर काही हरकत नाही आहेत. तर त्या पद्धतीनं पोतलीय गृहपतींनी सोपवून दिलेल्या होत्या. कारण की त्याला त्या पद्धतीचं जे आहे ते वाटत असावं की माझे मुलं बाळं त्या पद्धतीतले आहेत, त्या याच्यातले आहेत, आणि म्हणून त्याने ती जिम्मेदारी सोपवलेली होती आपल्या मुलाबाळांवरती. पण काही माणसं असतात ना असे की त्यांना सोडूशाच वाटत नाही. म्हणजे मुलं बाळं चांगले असतीलही तरीसुद्धा सोडूशा वाटत नाही. त्यांना लोभ असतो आपल्या धनसंपत्तीचा, प्रॉपर्टीचा, आणि ते सोडतच नाही. ते तसं मठ्ठकुंडलीचं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला. त्याच्यामध्ये त्याचा वडील जो आहे तो सोडायला खालीच नाही. म्हणजे इतका कंजूस आहे, इतका त्याच्यामध्ये जे आहे की काय आहे, चमडी जाय लेकिन दमडी न जाय वाला मामला होता त्याच्याकडे. ठीक आहे, म्हणजे मेले तरी चालते पण धन खतम नाही झालं पाहिजे, धन खर्च नाही झाला पाहिजे. तर त्या पोराला मराला सोडलं, शेवटी तू मेला आहे. पण बरं झालं की त्याला जे आहे ते मरताक्षणी भगवंताचं दर्शन झालं आणि तो चांगल्या चेतनेनं मरण पावला. तर असंही जे आहे ते जनसमाजामध्ये आपल्याला दिसतं. तर ही झाली आसक्ती, ही झाली प्रापंचिक जीवनातले जे आहे ते तुमचं उपाय कौशल्य म्हणा, चतुराई म्हणा, जे काही आहे ते. काही दोन पद्धतीचे चेतना, एक तर चतुराईवाली चेतना असतं की त्याला जे आहे ते थोडंसं जे आहे ते चातुर्यपणा वापरतात, उपाय कौशल्य वापरतात, की जर पूर्णच्या पूर्णच जर मुलाबाळांच्या हाती देऊन दिलं तर मुलाबाळ करतील का आपलंवालं. ठीक आहे, तर हे झालं उपाय कौशल्य, एक व्यवहार चातुर्य झालं. आणि दुसरं जे आहे ते आसक्ती भाव असतो मनामध्ये की सोडायचं नाही, आपलं मरतपर्यंत नाही सोडायचं, काही झालं तरी चालते, ते आपल्याच जवळ राहिलं पाहिजे. तर हा एक दुसरा भाव आहे असं असण्याचा. परंतु बुद्ध शासनामध्ये जे आहे ते हा जो तुमची प्रापंचिक जबाबदाऱ्या म्हणा किंवा हा जो त्याग आहे म्हणा, बेसिकली तो त्याग भावना आहे, ती बेसिकली त्याग आहे, सोडणं आहे, सोडून देणं, दुसऱ्याच्या हवाले करणे, नाही का. आता तुमच्याकडे ही सूत्र तुमच्याकडे दिलेली आहेत. तर हे सोडणं जे बेसिकली आपण याला म्हणतो, त्या सगळ्या जे आहे ते व्यावहारिक जीवनाला, हे व्यावहारिक जीवन आहे ना बेसिकली, या व्यावहारिक जीवनाला सोडणं, त्यासाठी शब्द वापरलेला आहे पाली साहित्यामध्ये. व्यवहार काय म्हटलेलं गेलेलं आहे, व्यवहार समुच्छेद असं म्हटलं गेलेलं आहे. व्यवहार समुच्छेद म्हणजे व्यावहारिक पक्षाला सोडणं. ठीक आहे, तर आता बुद्ध धम्मामध्ये व्यावहारिक पक्षाला सोडणं म्हणजे काय आहे, तर बुद्ध धम्म जे आहे, बुद्ध तर संसाराच्या आणि या सांसारिक जीवनाच्या, प्रापंचिक जीवनाच्या जे आहे ते बाहेर निघण्यासाठी उपदेश देतात. त्यांना त्या प्रापंचिक जीवनाशी आणि सांसारिक जीवनाशी काही घेणं देणं नाही. व्यवहार जे आहे ते तुम्ही प्रापंचिक जीवनामध्ये असा अथवा नसा, परंतु तुम्ही जर तुमच्या मनातले अकुशल धर्म सोडले नाहीत तर तुम्ही जे आहे ते जबाबदाऱ्या द्या अथवा नका देऊ मुलांकडे. ठीक आहे, तुम्ही धनसंपत्ती वितरण करा अथवा नका करू, पण तुमच्या मनात जर अकुशल भाव विद्यमान आहे, तुमचं चित्त अकुशल आहे, तर तुम्ही जे आहे ते सोडलं नाही अजूनपर्यंत. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही त्याच्यातून बाहेरच निघलेले नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो. तर मग भगवान गौतम बुद्धांनी जे आहे 8 पद्धतीच्या गोष्टी सांगितल्यात की माझ्या शासनामध्ये, बुद्ध शासनामध्ये मी व्यावहारिक जीवनातून निवृत्त झाला किंवा जे आहे ते जबाबदाऱ्यातून निवृत्त झाला किंवा प्रापंचिक जे काही दुनिया आहे या प्रापंचिक दुनियेतून तो निवृत्त झाला,
ती प्रापंचिक दुनिया त्यानं सोडली. हा शब्द बढिया शब्द आहे. प्रापंचिक दुनियेला त्यानं सोडलं समजायचं. हे कसं समजायचं? ठीक आहे. तर बुद्ध शासनामध्ये याचा अर्थ वेगळा आहे असं मी समजतो. त्याने जे आहे ते पोतली यायला सांगितलं की बुद्ध शासनातला अर्थ वेगळा आहे. तर गोष्ट अशी झालेली होती की भगवान गौतम बुद्धांनी त्याला गृहपती म्हणून संबोधन केलं आणि त्याला असं वाटलं की मी तर गृहपतीच्या सगळ्या जिम्मेदाऱ्या सोडलेल्या आहेत, मी तर माझ्या पोराबारांकडे वाटून दिलेल्या आहे सगळ्या गोष्टी, आता मी थोडी गृहपती राहिलेलो आहो, नाही का? आणि भगवान बुद्ध मला गृहपतीच म्हणून राहिलेले आहेत. तर त्याच्यामुळे जे आहे ते थोडासा जो आहे तो नाराज झाला भगवान बुद्धांवरती. भगवान बुद्ध म्हणाले बसणार रे बाबा. तर ते म्हणले तो काही बसले नाहीत. ते म्हणलेत की बाबा भगवान तुम्ही मला गृहपतीच म्हणलेले आहेत, मी तर गृहपती नाही आहे आता, म्हणजे घरचा प्रमुख नाही आहे. ती जे पारिवारिक दुनिया आहे त्या पारिवारिक दुनियेला तर मी तर हँडओव्हर करून टाकलेला आहे पोराबारांमध्ये. ठीक आहे. आता मी परिवाराचा प्रमुख नाही राहिलेलो आहोत. आता मी जे आहे ते आरामात आहे. ठीक आहे. आणि त्या सगळ्या झंझटीतून त्या सगळ्या जबाबदाऱ्यातून मी बाहेर पडलेलो आहोत. तर तुम्ही अजूनही मला जे आहे ते गृहपतीच म्हणून राहिलेलं आहे, घरचा प्रमुख या नात्यानं संबोधन करून राहिलेले आहात. तर अशा वेळी जे आहे ते भगवान गौतम बुद्ध त्यांना म्हणत आहेत की बघा माझ्या शासनामध्ये हा पारिवारिक दुनियेतून प्रापंचिक दुनियेतून बाहेर पडणं म्हणजे नेमकं कोणतं आहे, कसं आहे, कोण व्यक्ती जो आहे तो बाहेर पडला असं समजायचं. कोणी तो पारिवारिक व्यवहार कापला, कोणी कापला तो. ठीक आहे. प्रापंचिक व्यवहार जो आहे, प्रापंचिक व्यवहारातून कोण बाहेर आला, कोण मुक्त झाला. तर मग भगवान गौतम बुद्ध त्यांना सांगतात की 8 पद्धतीचे जे आहे कर्म करणारा माणूस, समजा पद्धतीचा 8 पद्धतीचे जे आहेत, भावना करणारा, विचार करणारा, ठीक आहे, असा मनुष्य जे आहे ते मी समजतो की त्याने हा पारिवारिक प्रापंचिक व्यवहार जो आहे तो भेदला. ठीक आहे. तो त्याच्यातून बाहेर पडला. तो कोणते आहे म्हणे की जो अहिंसेचं पालन करतो, अहिंसा धर्मी आहे. अहिंसा धर्मी आहे म्हणजे अहिंसाच्या मार्गाने लागलेला आहे. म्हणजे तो आपल्या काया वाचा मनाने हिंसा करत नाही, कुणाचा प्राणीपात करत नाही, कुणाचा जीव घेत नाही. ठीक आहे. तर याने जे आहे या अहिंसा या या भावनेनं तो हिंसेचा ज्यानं छेद केला तो खऱ्या अर्थानं व्यवहाराचा छेद करणारा मनुष्य. तो त्याने भेदलं समजायचं. प्रापंचिक दुनियेला त्याने भेदणं समजते ना, भेदून गेलं, त्याने भेदलं ते. ठीक आहे. म्हणजे जो अहिंसाच्या तत्वाने हिंसेचा भेद करतो, हिंसेचे तुकडे तुकडे करतो, तो खऱ्या अर्थानं समुच्छेद करतो, हे लक्षात घ्या असं त्यांनी म्हटलं. जो अचौर्य म्हणजे दुसऱ्याचं नाही घ्यायचं आहे, न देता म्हणजे कुठल्याही पद्धतीचं जे अदिन्नादाना वीरमणी म्हणजे दिन्नादानापासून जे आहे अदिन्नादानाला जे आहे ते काय करतो आहे, भेदतो आहे, नाही का? त्याला लांघतो आहे, त्याला नष्ट करतो आहे. कशाला? मनात असणाऱ्या जे आहे त्या विचारांना, त्या भावनेंना तो नष्ट करतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे ते दत्तादान येऊन जातं. दान ही संकल्पना जे आहे रूढ होतं. दानाने तो चोरीच्या कर्माला जो आहे तो भेदतो. तो माणूस खऱ्या अर्थानं ही व्यवहार भेदक होतो, हे लक्षात घ्यावं. हे प्रापंचिक दुनिया, पारिवारिक दुनिया म्हणा किंवा हे जे काही अकुशल दुनिया आहे या अकुशल दुनियेला तो सोडतो. तेव्हा ते खऱ्या अर्थानं सोडणं आहे. नाहीतर तुम्ही अजूनही त्या भावाला चिकटूनच आहात आणि तुम्ही म्हणता की बाबा मी धनसंपत्ती देऊन दिली, मी जे आहे ते जमीन जुमला देऊन दिला, परंतु भाव अजूनही तुमच्या मनामध्ये जे आहे ते चौर्य कर्माचा आहे, अहिंसेचा आहे, खोटं बोलण्याचा भाव आहे, नाही का? तर खोटं बोलण्याचा भाव आहे. तिसरं म्हणजे हे सांगितलं की सत्याने असत्याला भेदतो, हे लक्षात घ्या. जो सत्याने असत्याला म्हणजे सत्य कोणते आहेत? सत्यवाणीने असत्याला भेदतो.
सत्यवाचं निस्सायं मुसावादो पाहतव्यो. मध्ये सत्यवाणीने असत्यवाणीला भेदतो, तो खऱ्या अर्थानं भेदक आहे. तो खरा भेदक, तो खरा तोडणारा, तो खरा. जी नाळ तुमची जुडलेली होती त्याच्याशी, ती नाळ त्यानं तोडली, तो खरा तोडणारा आहे, नाही का? हे लक्षात घ्या. तर त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर भगवंतांनी म्हटलं की जो पिसुना वाचा, म्हणजे चुगली न करणारी जी वाचा आहे, जो कोणाची चुगली करत नाही, चहाडी करत नाही, कोणाची जे आहे ते पाठीमागं निंदा करत नाही, नाही का? असं जे काही आहे, या वाणीने, न चुगली करणाऱ्या वाणीने जे आहे चुगलीला भेदतो, तो तोडतो. ठीक आहे. जो लोभचित्ता, जे लोभचित्त आहे ज्याचं, ठीक आहे, अलोभाने त्या लोभचित्ताला तोडतो. अलोभ आहे तेव्हाच लोभ तुटेल ना. तर अलोभाची भावना करतो तेव्हा तो लोभ त्याचा तुटतो, नाही का? जेव्हा जे कुणाची निंदा करणारी वाणी नाही आहे, तो निंदाच करत नाही कुणाची, अनिंदा धर्मी आहे, ठीक आहे, निंदा न करणारा मनुष्य आहे, तर त्या भावनेने निंदेला तो तोडतो. ठीक आहे. अक्रोधाने क्रोधाला तोडतो आणि अहंकाराला कशाने? नम्रतेने तोडतो, विनम्रतेने तोडतो. तर हे कुशल धर्म आहेत. हे 8 जे पद्धतीचे कुशल गुण सांगितलेत, या कुशल गुणांनी जो व्यक्ती जे आहे काय करतो? अकुशलाला भेदतो. तो खऱ्या अर्थानं व्यवहार जे आहे ते भेदक असतो. व्यवहार जीवन जे आहे, व्यवहारिक जीवन जे आहे, त्याला तो भेदणारा असतो. तर बुद्ध शासनामध्ये आल्याबरोबर ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर बुद्ध शासनामध्ये अशा माणसाला व्यवहार भेदक म्हटलं गेलेलं आहे, व्यवहार समुच्छेदक म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. या प्रक्रियेला व्यवहार समुच्छेदाची प्रक्रिया म्हटल्या गेलेली आहे, की कुशलाने अकुशलाला सोडणे. म्हणजे कुशल धर्माचं वर्धन केलं की अकुशल धर्म सुटतात. ठीक आहे. कुशल सवयी आपण लावल्या की अकुशल सवयी सुटतात. वाईट सवयीला सोडायचं आहे तर चांगल्या सवयी लावल्यात तर वाईट सवयी सुटतात. चांगले विचार मनामध्ये ठेवलेत तर वाईट विचार सुटतात. चांगल्या भावना मनामध्ये ठेवल्यात तर वाईट विचारावरती जे आहे, तुम्ही वाईट विचाराची जे नाळ, जो प्रवाह, जी विथी तुमच्या चित्तामध्ये वाहत होती, जी चित्त प्रवृत्ती तुमच्या याच्यामध्ये वाहत होती, त्याला तुम्ही तोडून देता. हे लक्षात घ्या. ते खऱ्या अर्थानं तोडणं आहे. जी नाळ तुमची जुडलेली होती या जीवनाशी, तर तुम्ही ती जीवनाशी, हे जे अकुशल जीवनाशी नाळ होती, तुम्हाला ते तोडावं लागणार. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं तोडणारे आहात, भेदक आहात, छेदक आहात, चिरा देणारे आहात त्या गोष्टीला, नाही का? तडा देणारे आहात. नाहीतर तुम्ही जर समजायचं जे आहे ते अजूनही याच वृत्तीमध्ये आहात, याच गोष्टीचं कॅरी ऑन करून राहिलेले आहात, लोभाला कॅरी ऑन करून राहिलेले आहात, द्वेषाला कॅरी ऑन करून राहिलेले आहात. निंदा तुमची सुटलेली नाही आहे. तुम्ही अजूनही दुसऱ्याची निंदा करता, चुगली करता, चहाडी करता. अजूनही लोभ सुटलेला नाही आहे. धनसंपत्तीमधला लोभ तुम्ही कमी केला, तुम्ही तुमच्या पोरांना हँडओव्हर करून टाकला, परंतु दुसऱ्या गोष्टीचा लोभ तुम्हाला अजूनही आहे. खाप्याचा लोभ सुटून नाही राहिलेला आहे, नातवाचा लोभ सुटून नाही राहिलेला आहे, तुम्हाला जे आहे ते फिरायला जाण्याचा लोभ सुटून नाही राहिलेला आहे. म्हणजे असे जे लोभ असतात, लोभाचे अनंत स्थानं आहेत, तर त्या अनंत स्थानाचा लोभ तुमचा सुटूनच नाही राहिलेला आहे. तर तुम्ही जे आहे अजूनही त्याच दुनियेमध्ये आहात ना, प्रापंचिक दुनियामध्ये. प्रापंचिक दुनियामध्ये तुम्हाला लोभ होता, लोभामुळे सगळं तुम्ही संग्रहित केलं, तर अजूनही तुम्ही जे आहे ते करूनच राहिलेले आहात. दुसऱ्याला काहीच नाही देऊन राहिलेले आहात, नाही का? दुसरा जर कोणता तुमच्या घरी पसाभर मागासाठी आला तर तुम्ही देऊन नाही राहिलेले आहे त्यांना. तुम्ही फक्त तुमच्या पोराबारांनाच दिलं आणि बाकीच्यांना जे आहे ते तुम्ही
कोणी जर याचक आहे ना, त्यांना तुम्ही जे आहे ते दान पारमिता पूर्णच नाही करून राहिलेले आहात तुम्ही, शील पारमिता पूर्णच नाही करून राहिलेले आहात तुम्ही. हां, तर म्हणजे बेसिकली जे आहे सांगण्याचं तात्पर्य आहे की पारमिता म्हणजे बुद्ध शासनामध्ये आला की माणूस पारमिता पूर्ण करायला लागतो, पारमितेच्या मार्गाला लागतो. तर तुम्ही पारमिता पूर्ण करण्याच्या मार्गाला लागलेला आहात, तर तुम्ही खऱ्या अर्थानं व्यावहारिक जे जीवन होतं, जे तुमचं अकुशलांनी भरलेलं होतं, त्याला तुम्ही तोडत आहात, सोडत आहात, असा त्याचा अर्थ होतो. तर ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचे आहेत, ह्या गोष्टी फार आवश्यक आहेत. आणि हेच तुमचे कर्म बनणारे आहेत, हेच तुमचं चित्त बनतं याच पद्धतीनं. म्हणजे जसं तुम्ही ज्या दुनियेमध्ये आहात तसंच चित्त तुमचं तयार होत असतं आणि मरतपर्यंत तुम्ही त्याच दुनियेमध्ये राहता, दुनिया सोडलीच नाही आहे तुम्ही. तर मेल्यानंतर हे सुद्धा चित्त त्याच दुनियेतलं राहते, त्याच्यामुळे त्याच दुनियेमध्ये चाललं जाते. पुन्हा चित्त तशाच पद्धतीनं धारा तीच चालू आहे, चित्त प्रवाह तोच चालू आहे. ठीक आहे, संस्कार तेच आहेत, तुम्ही संस्काराला तोडलेलं नाही आहे, त्याचा क्षय केलेला नाही आहे. जे बंधनं होतेत, ज्या बंधनांनी चित्त बांधल्या जात होतं त्या परत त्या प्रापंचिक दुनियेमध्ये, त्या पारिवारिक दुनियेमध्ये, त्या अकुशलांच्या दुनियेमध्ये जे चित्त परत बांधल्या जातो, त्या बंधनांना तुम्ही तोडूनच नाही राहिलेले आहेत. तर मग ते विस्तारानं सांगत असताना ते सगळे बंधनं सांगितलेत की कोणत्या बंधनामुळे तुम्ही असं जे आहे ते जगत आहात, वागत आहात, काय कारण आहेत, कोणते बंधनं आहेत. ठीक आहे, तर ते संयोजनं सांगितलेत की तुमचं जे आहे ते कामछंद आहे, व्यापाद आहे, थिनमिद्दा आहे, उद्धच्च कृत्य आहे, विचिकित्सा आहेत. तर ह्या सगळ्या जे आहे ते संयोजनं, जे बंधनं आहेत, मानाचे बंधनं आहेत, अहंकाराचे बंधनं आहेत, तोडतच नाही आहे ना तुम्ही. अजूनही अहंकार तुटलेला नाही आहे. म्हणजे मरणाच्या काठावरती आलेले आहेत तरी तुमचा अहंकार सुटलेला नाही आहे, मीपणा सुटलेला नाही आहे. समजले की नाही समजत येत. निवृत्ती तुम्हाला घ्यायची आहे ना. तुम्ही आता जे आहे ते निवृत्तीच्या स्टेजवरती आलेले आहात, रिटायरमेंटच्या स्टेजवरती आलेले आहात, तुम्ही रिटायर्डच नाही होऊन राहिलेले आहात. तर तुमचं जे आहे ते तुम्ही जे आहे ते अजूनही त्याच दुनियेमध्ये आहात गुंतलेले, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे जे आहे ते होतं कसं की बुद्ध शासनामध्ये याला स्थान नाही ना. बुद्ध शासन म्हणते की तुम्ही पारमिता पूर्ण करा. आतापर्यंत जे झालं आयुष्य ते ठीक आहे, काही हरकत नाही, पण आता पारमिता पूर्ण करण्याच्या मागं लागा. ठीक आहे, आता कुशल जीवनाच्या मागे लागा, आता कुशल चिंतनाच्या मागे लागा. ठीक आहे, आता जर मागं लागत नसेल तर वेळ तुमच्याजवळ नाही आहे, तुम्ही केव्हाही खतम होऊ शकता. आतापर्यंतचं आयुष्य जगलेलं एवढं काफी आहे. जे काही झालेलं असेल, तुम्ही आतापर्यंत चुगल्या केल्या असतील, चहाडे केले असतील, निंदा केली असतील, ठीक आहे, हिंसा केली असेल, चोरी केलेली असेल, तुम्ही जे आहे ते असत्य बोललेले असाल, मानामध्ये जगलेले असाल, अहंकार वाढवलेला असाल, आतापर्यंत तुम्ही जे काही केलेलं असेल, आता हे सोडून द्यायचं आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये जे आहे तुम्हाला राहायचं नाही आहे. तर अहिंसेने हिंसेला कापायचं आहे, अचौर्य धर्माने म्हणजे दानाने अदानाला कापायचं आहे, असत्याला सत्याने कापायचं आहे, लोभाला अलोभाने कापायचं आहे, क्रोधाला अक्रोधाने कापायचं आहे. तर ज्या ज्या विषयांमुळे तुम्हाला क्रोध येत असेल त्या विषयांना तुम्ही सोडा, त्याच्याप्रती मैत्री उत्पन्न करा. तर मैत्रीने तुम्हाला क्रोधाला कापता येईल. मान सोडावा लागेल तुम्हाला, जे आहे ते अमानाने म्हणजे मैत्रीनेच, हा एक शब्द जो आहे तो त्याला लागू शकतो आपण. मैत्रीनेच तुम्ही अहंकाराला सुद्धा तोडू शकता. तर अतिमान ठेवायचा नाही आहे, मनामध्ये अतिमानाची भावना ठेवायची नाही की मला मान मिळाला पाहिजे, माझा सन्मान झाला पाहिजे, मला हे केलं पाहिजे, माझं ते केलं पाहिजे, नाही का. या पद्धतीनं जे आहे ते तो अहंकार मीपणा ठेवायचा नाही आहे. तर ह्या गोष्टी जे आहे जो करेल तो बुद्ध शासनामध्ये प्रवाहित झाला आणि त्याने खऱ्या अर्थानं हा जो काही मिथ्या जीवनाची नाळ जी होती ती त्याने तोडली. ठीक आहे, अज्ञानाची
अंधाराची नाळ त्यानं तोडली आणि तो खऱ्या अर्थानं प्रकाशात आलेला आहे. तो खऱ्या अर्थानं समुच्छेदक व्यक्ती आहे. कारण की व्यावहारिक जीवन जे आहे ते अंधकाराचं जीवन आहे. ते तुम्हाला निरंतर अंधारातच घेऊन जाणार आहे. आणि बुद्ध शासनाचं जीवन प्रकाशाकडे नेणारं जीवन आहे. तर हे तुम्हाला सोडावं लागेल. तर हा जो कामभोगाचा मार्ग आहे, व्यावहारिक जीवनाचा मार्ग म्हणजे कामभोगाचा मार्ग आहे. आणि कामभोगाच्या मार्गामध्ये मनुष्य आयुष्यभर राहतो, त्याला सुटत नसेल त्याचा. तर केवळ जिम्मेदारी आणि जबाबदारी हँडओव्हर केली म्हणून तुम्ही जे आहे ते कामभोगाच्या जीवनातून मुक्त झाले असं होत नाही. तुमच्या कामनांच्या पूर्तीमध्ये तुम्ही लागलेले नाही आहेत, त्याच्यापासून तुम्ही निवृत्ती घेतलेली असा त्याचा अर्थ होत नाही. कारण कामभोगाचं जीवन जे आहे ते विषारी जीवन आहे. ते असं जीवन आहे की जे तुम्हाला काहीच हाती लागत नाही त्याच्यामध्ये, नाही का. आणि तुम्ही दुर्बलच राहता. तुम्ही कधीच शक्तिशाली होऊ शकत नाही त्या जीवनामध्ये. तर भगवान गौतम बुद्धांनी अनेक त्याच्यासाठी उदाहरणं दिलेत आणि विविध उपमा देऊन वेगवेगळे पर्याय देऊन समजावून सांगितलं की कसं कामभोगाचं जीवन हे नरकाचं जीवन असतं. ठीक आहे. दुर्बलतेचं जीवन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शक्तिशाली होऊ शकत नाही. कुत्र्याचं उदाहरण देतात की कुत्र्याला जे आहे ते हड्डी टाकली, त्याला असं वाटते की हड्डीनं पोट भरेल, परंतु त्याचं पोट भरत नाही. उलट जे आहे ते हड्डी त्याला जे आहे ते त्रास देणारी ठरतं, हे लक्षात घ्या. कारण तो धष्टपुष्ट होईल. समजाचं हड्डीला मांस लागून असलं किंवा हड्डीला जे आहे ते मांस लागलेलं आहे चांगलं जे आहे हे, आता तो खाऊन ते त्याचा हे होईल, पण हड्डी तर काहीच नाही करू शकत त्याला. ते हड्डी उलट तो चावते तर त्याचं रक्त त्या तोंडातून निघते आणि तोच त्याला जे आहे ते प्राशन करतं. तर ते तशासारखं जीवन आहे कामभोगाचं. ठीक आहे. असं जीवन आहे की एखादा गवताची पेंडी हातात धरली आणि त्याने पेटवली आणि जे आहे हवेच्या दिशेनं त्याला ठेवलं, तर ते हवेची दिशेनं ठेवल्यानंतर ते अग्नी तर त्याच्यावरच येणार आहे, असं होऊन जाईल. मग कामभोगाचं जीवन जे आहे अंततः दुःखामध्ये, यातनेमध्ये, पीडेमध्ये, ठीक आहे, परेशानीमध्येच नेतं, असं भगवंतांनी सांगितलेलं गेलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर जे आहे भगवंतांनी उदाहरण दिलं की काय आहे, अग्निकुंडासारखं आहे. कामभोगाचं जीवन म्हणजे अग्निकुंडासारखं आहे. ते आगेत एखाद्या अग्निकुंडामध्ये जे आहे एखाद्या माणसाला ढकलून दिलं तर तो जसा पेटून जातो, त्या अग्नी राख करते त्याचीवाली. ठीक आहे. तर तशासारखं जे आहे ते कामभोगाचं जीवन जे आहे, हे जे कामभोगाचं व्यावहारिक जीवन आहे, व्यावहारिक जीवन म्हणजे कामभोगाचं जीवन आहे. तर हे जीवन त्याला जे आहे ते अग्निकुंडामध्ये ढकलून दिल्यासारखं होऊन जाते. आणि तो अनंत यातना, पीडा तो सहन करतो त्या माध्यमातून, हे लक्षात घ्या. स्वप्नासारखं जीवन आहे. म्हणजे स्वप्न जसे रियालिटीमध्ये जसं आपण जे आहे ते आल्यावरती ते स्वप्नच असतं, त्याला रियालिटीचा आधार नाही. तसंच कामभोगाचं जीवन हे स्वप्नासारखं जीवन आहे, त्याला काही आधार नाही, बेअर्थी जीवन आहे. अशा पद्धतीचं जे आहे ते उधार मागलेल्या वस्तूसारखं काम आहे कामभोगाचं जीवन, असं भगवंत जे सांगतात, नाही का. फलदार वृक्षासारखं जीवन आहे म्हणतात कामभोगाचं. फलदार वृक्ष म्हणजे असं की ते एकही फळ खाली पडलेलं नाही, तर त्या माणसाला असं वाटतं की आता आपण वरतं चढावं आणि खावं जेवढं खायचं आहे तेवढं, नाही का, आणि थैल्यामध्ये भरावं. तो माणूस जे आहे ते झाडावरती चढतो आणि एवढे जे आहे त्याला फळं दिसतात की तो खाऊन नाही राहिला ना, भरून नाही राहिला, पण त्याचं उतरण्याची इच्छाच होत नाही. तशासारखं जीवन आहे कामभोगाचं. कितीही त्यानं खाल्लं आणि कितीही त्याला जे आहे त्यानं पूर्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं मन काही भरत नाही. शेवटी एक वेळ अशी येते का दुसरा माणूसाला त्याला त्या झाडाला कापणारा येऊन जाते. तसंच जे आहे ते तुम्हाला मृत्यूयोग येऊन जातो, त्या झाडाला तुम्हाला कापून टाकतो आणि तुम्ही त्याच झाडावरती राहता, पण खाली उतरत नाही. शेवटी पडण्याची वेळ आली तरी तुम्ही खाली उतरत नाही आणि मग त्या कामभोगाच्या जीवनात सकटच खाली पडता. आणि मग ते जसं त्या झाडावर चढलेला माणूस जर तो खाली त्या झाडासकटच खाली पडला तर त्याला लागेल, त्याला हातपाय मोडेल, तर त्या वेदनेमध्ये तो राहील, परंतु कामभोगाच्या जीवनाला सोडत नाही. तर असं जीवन जे आहे
ते नरकप्राय जीवन असतं, नरकाच्या वेदना माणसाला देणारं असतं. बुद्ध शासनातलं जीवन जे आहे हे सोडायला लावतं. तर तुम्ही जर खऱ्या अर्थानं जर जे आहे ते या जीवनाचा त्याग केलेला असेल, ठीक आहे, या जीवनाला सोडलेलं आहे, या जीवनाची नाळ तुम्ही सोडलेली आहे, तर मग तुम्ही गृहपती नाही आहात, तुम्ही गृहस्थ नाही आहात. असं केलेलं आहे का? तर याच्यावर तो समजा, आता भगवंताने हा उपदेश दिल्यावर तो पोतली समजून गेला का मी तर अजूनही जे आहे ते प्रापंचिक दुनियातून, पारिवारिक जीवनातून, व्यावहारिक जीवनातून, ह्या मिथ्या जीवनातून, कामभोगाच्या जीवनातून बाहेरच नाही पडलेलो. आणि मी म्हटलो की बाबा हे सगळं हँडओव्हर करून टाकलं माझ्या पोराबाळांना, आता मी जे आहे ते त्या जे आहे ते गृहपतीच्या संबोधनातून मुक्त झालं, जीवनातून मुक्त झालेलं. पण मी तर खरं पाहता आता भगवंताने तर माझे डोळेच उघडलेत. खऱ्या अर्थानं जे आहे ते बाहेर पडणं, ह्या सगळ्या प्रापंचिक दुनियामधून बाहेर पडणं, या भवसागरातून बाहेर पडणं, हे खरं काय असतं हे आता मला सांगितलं, आत्ता मला डोळे उघडलेत. तर ते म्हणाले तू इतका हे झाला, अद्भुत आहे म्हणे भगवंत तुमची जे देशना आहे हे अद्भुत आहे. म्हणजे मी आतापर्यंत अंधारातच होतो, आता मला प्रकाशात आल्यासारखं वाटतं, नाही का. जसं एखादा माणूस जे आहे ते अंधाऱ्या खोलीमध्ये दिवा घेऊन गेला आणि त्याला आता सगळं दिसायला लागलेलं आहे, एकूण एक वस्तू. तशासारखं जे आहे तुमचा हा उपदेश ग्रहण करून मला आता एकूण एक गोष्ट दिसून राहिलेली आहे म्हणे, ठीक आहे. माझी जी खोपडी आहे ती शिथिल झाली म्हणे आता. म्हणजे आता खऱ्या अर्थानं जे आहे मी उलट्याच दिमागाचा माणूस होतो, आता मी जे आहे ते सिद्ध झालो, माझी बुद्धी खुलली, मला प्रज्ञा आली भगवंत, असे ते म्हणाले. हे आतापर्यंत जे आहे ते मी भटकतच होतो, म्हणजे मला मार्गच नव्हता दिसला, आता दिसला मला मार्ग, ठीक आहे. आता माझे डोळे उघडलेत. तुम्ही एवढा वेगवेगळे पर्याय देऊन, एवढे वेगवेगळे उदाहरणं देऊन मला समजून सांगितलं ना भगवान, आता जे आहे मला पटलं. समजले का नाही समजलेत? आता भगवान जे आहे ते मी तुम्हाला शरण जातो. भगवंतं शरणं गच्छामि, धम्मं च भिक्खू संघं च म्हणालं. ऐसा अहं भन्ते भगवंतं शरणं गच्छामि, धम्मं च भिक्खू संघं च शरणं गच्छामि. उपासकं मग भगवा धारेतू, अज्जतग्गे पाणुपेतं शरणं गतं. मला आता तुम्ही उपासक म्हणून धारण करा भगवान, मी आता पक्का उपासक झालो तुमचावाला, हे लक्षात घ्या. आता शेवटच्या श्वासापर्यंत, या जीवामध्ये प्राण असेपर्यंत, पाणुपेतं म्हणजे प्राण असेपर्यंत मी आता तुमच्याच मार्गाले जाणार, तुमचाच मार्ग मी धरणार आहोत, तुमच्याच शासनाच्या मी मार्गी लागलेलो आहे. आता मला समजलं व्यवहार समुच्छेद काय असतो, ठीक आहे. आता मला समजलं बुद्ध शासनामध्ये आल्यावरती की हे सोडणं किती महत्त्वाचं आहे. जे गोष्टी मी धरलेल्या होत्या ह्या सोडणं किती महत्त्वाचं आहे. हिंसा भाव सोडणं किती महत्त्वाचं आहे, चौर्य भाव सोडणं किती महत्त्वाचं आहे, मुसा भाव जो आहे म्हणजे मुसावाणीचा भाव म्हणजे असत्यवाणीचा भाव सोडणं किती महत्त्वाचं आहे, ठीक आहे. अहंकार सोडणं किती महत्त्वाचं आहे, लोभ सोडणं किती महत्त्वाचं आहे, ठीक आहे. ह्या सोडणं किती महत्त्वाचे आहेत, हे खरं सोडणं आहे, नाही का. मी समजत होतो की धनदौलत प्रॉपर्टी हे सोडून दिलं म्हणजे मी मुक्त झालो, मी सगळं जे आहे ते हे झालो. पण हे सोडणं म्हणजे खरं सोडणं नाही आहे. जे मनामध्ये धरून ठेवलेलं होतं ह्या सगळ्या अकुशल गोष्टी, ह्या सोडणं म्हणजे खऱ्या अर्थानं सोडणं आहे, ठीक आहे. तेव्हा जो आहे तो मी उपासक होईल, नाहीतर मी उपासक म्हणण्याच्या लायकीचा नाही आहे. आणि तुम्ही जर मला गृहपती म्हणलं तर ते बरोबर संबोधन केलेलं होतं, नाही का. मी उपासक या पदाचा नव्हतो, आता तुमच्या जे आहे ते वचनामुळे मी उपासक पदाचा झालेलो आहोत, ठीक आहे. आता तुम्ही मला उपासक म्हणून धारण करा. तर ही जी काही गोष्ट आहे पोतलीय सुत्तामध्ये आलेला हा जो संवाद आहे, हा अत्यंत महत्त्वाचा संवाद जो आहे तो आलेला आहे, ठीक आहे. याचं स्पष्टीकरण, याचं विश्लेषण, याचं जे आहे ते देशना जे आहे ते मी आज तुम्हाला दिलेली आहे.
होप तुम्ही जे आहे याला धारण कराल आणि याचं विचार कराल याच्यावरती, आणि बुद्ध शासनामध्ये आपल्या पारमिता वाढवायला लागाल, अशी मी अपेक्षा करतो. थांबतो या ठिकाणी. जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय.